महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हा जाहीर करण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत महायुतीचे 236 उमेदवार निवडून आलेले आहेत। तर महाविकास आघाडीचे जवळपास 48 ते 50 उमेदवार हे निवडलेले असून इतर पक्षाचे 8 ते 12 उमेदवार हे निवडलेले आहेत। या निवडणुकीत अतिशय धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत, ते म्हणजे काही महाराष्ट्रातील दिग्गज नेते, असे नेते की जे एकेकाळी मंत्री राहून चुकलेले आहेत, 2-2, 3-3 टर्मचे आमदार राहिलेले आहेत, असे काही नेते यावेळेस पराभूत झालेले आहेत। तर अशा या धक्कादायक निकालामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेंना उधाण आलेलं आहे। तर महाराष्ट्रातील कोणते कोणते दिग्गज नेते पराभूत झालेले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ बघण्याच्या आधी कृपया आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे जास्तीत जास्त अपडेट्स तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू। कुडाळ विधानसभा मतदारसंघामधून माजी आमदार वैभव नाईक यांचा आश्चर्यकारकरित्या पराभव झालेला आहे आणि तिथे निलेश राणे हे आता आमदारपदी विराजमान होणार आहे। मागच्या पंचवार्षिकला वैभव नाईक यांनी राणेंचा पराभव केला होता, परंतु यावेळेस निलेश राणे यांचा विजय झालेला आहे। यानंतर तिवसा विधानसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, ज्या की खूपच दिग्गज नेत्या होत्या, त्यांचा पराभव झालेला आहे आणि तिथे राजेश वानखेडे हे आता नवीन आमदार म्हणून विराजमान होणार आहेत। यानंतर संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघामधून MIM पक्षाचे इम्तियाज जलील यांचा पराभव झालेला आहे। याआधीच लोकसभेमध्ये सुद्धा त्यांचा पराभव झाला होता, त्यानंतर आता विधानसभेमध्ये पुन्हा एकदा इम्तियाज जलील यांना पराभवाचा सामना करावा लागणार आहे। तिथे अतुल सावे हे आता आमदारपदी विराजमान होणार आहेत। यानंतर वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे झिशान सिद्दीकी यांचा पराभव झालेला आहे आणि तिथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई हे आमदारपदी आता विराजमान होणार आहेत। त्यानंतर शिवसेनेचे दिग्गज नेते शहाजी बापू पाटील यांचा पराभव झालेला आहे। सांगोला विधानसभा मतदारसंघामधून ते नेतृत्व करत होते, त्यांचा पराभव शेकाप या पक्षाचे बाबासाहेब देशमुख यांनी केलेला आहे। तर या प्रकारे शहाजी बापू पाटील यांना या पराभवाचा आता सामना करावा लागणार आहे। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री राजेश टोपे यांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागणार आहे। जालना जिल्ह्यातील धनसावंगी या विधानसभा मतदारसंघामधून ते उमेदवारी करत होते, तर त्यांना तिथे शिवसेनेचे हिकमन उठाण यांचं आव्हान होतं, तर हिकमन उठाण यांचा विजय झालेला आहे। तर या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे राजेश टोपे, जे की खूप दिग्गज नेते होते, त्यांचा सुद्धा इथे पराभव झालेला आहे। यानंतर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघामधून एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा सुद्धा पराभव झालेला आहे, तर तिथे चंद्रकांत पाटील यांचा विजय झालेला आहे। यानंतर मनसेचे बाळा नांदगावकर यांना सुद्धा इथे पराभव झालेला आहे, त्यांना सुद्धा आता या पराभवाचा धक्का लागलेलाच असेल। तिथे शिवसेनेचे अजय चौधरी हे आमदारपदी आता विराजमान होणार आहेत। त्यानंतर वसई विधानसभा मतदारसंघामधून दिग्गज नेते हितेंद्र ठाकूर आता यांचा सुद्धा पराभव झालेला आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत जे निकालाचे अपडेट्स आलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर अशा निकालाच्या जास्तीत जास्त अपडेटसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद। जय महाराष्ट्र।